गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे महाशिवरात्री आणि त्याच्यासाठी आता आम्ही इथे आलो होतो मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर आमचा सगळ्यांचाच आज उपवास होता आणि बघा सगळे जे भाविक होते ते सगळे इथे मंदिरात आले होते. दरवर्षी खूप गर्दी असते इथे आणि दरवर्षी या ठिकाणी बघा सगळ्यांना प्रसाद दिला जातो. महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेलं असतं आणि सगळ्या भाविकांना या ठिकाणी प्रसाद दिला जातो. खिचडी असते साबुदाण्याची आणि केळी असतात. तर दरवर्षी हे इथे दिलं जातं. तर रात्रीपासूनच याची तयारी केलेली होती आणि हे संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवसभर हे फराळाचं चालू असतं. तर खूप मोठी गर्दी होती. तर आम्ही सगळे लाईनीत उभे राहिलो. त्याच्यानंतर आमचा नंबर लागला आणि आम्ही तिथे मस्त देवाचा आशीर्वाद घेतला. थोडं घाईमध्येच घेतला कारण की गर्दी खूप होती. इथे मस्तपैकी देवाचं असं गाणं लावलेलं होतं आणि डेकोरेशन पण खूप छान सजवलेलं होतं. मंदिराला छान वाटत होतं. एकदम भक्तिमय असं वातावरण त्या ठिकाणी वाटतंय. देवाचं दर्शन घेतलं भोलेनाथांचं आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रसादसुद्धा आम्ही घेतला, म्हणजे खिचडी वगैरे आम्ही घेतलं. त्यानंतर आता आम्ही आमच्या बिल्डिंग खाली आलो आणि बिल्डिंग खाली सुद्धा मुलांसाठी तिथे ज्यूस ठेवलेला होता, म्हणजे उसाचा रस ठेवलेला होता. त्यानंतर संध्याकाळी इथे बघा मिकी माऊस ठेवलेलं होतं मुलांसाठी खेळायला. त्यानंतर समोसा होता, बरेचशा अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या मुलांसाठी. LED वगैरे लावलेलं होतं, त्याच्यामध्ये मॅच वगैरे चालू होती, म्हणजे एंटरटेनमेंट फुल होतं. त्यानंतर मी घरी आल्यानंतर आता सगळ्यांचा उपवास होता सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा सगळ्यांचा उपवास होता. त्यामुळे मी इथे बनवली होती रताळ्याची खीर. तर काय केलं की रताळे जे होते त्याचे काप करून घेतले. त्याच्यानंतर ते शॅलो फ्राय केले तव्यावरती तूप टाकून. त्याच्यानंतर आपले कढईमध्ये तूप घेतलं आणि जे पण आपले ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजे काजू बदाम, त्याच्यानंतर किशमिश म्हणजेच मनुके, ते मी टाकून घेतले, फ्राय केले. त्याच्यानंतर जे आपले रताळे आहेत ते मॅश करून घेतले, ते टाकून दिले आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतले सगळं. त्याच्यानंतर मी दूध गरम करून घेतलं आणि ते दूधसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं, म्हणजे जेवढी आपल्याला खीर पाहिजे तेवढं दूध मी त्याच्यात टाकून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं मिक्स केलं. त्याच्यानंतर चवीनुसार मी साखर टाकली, म्हणजे आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकली. आणि ही जी खीर असते ना ती खूप छान टेस्टी होते, इतकी छान लागते ना की तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, म्हणजे तुम्हालाही आवडेल. तर खीर केली, त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी केली. तर मग असा होता आजचा बेत, म्हणजे रताळ्याची खीर आणि साबुदाण्याची खिचडी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.